कुठून पाणी देतो तुम्ही आपलं इथून. हाय हॅलो नमस्कार. आपल्या सगळ्या गोडताईंचं, दादांचं, काकांचं, काकूंचं आणि अगदी सगळ्या छोट्या छोट्या चिमुकल्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये. आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा. तर चला पुन्हा एकदा नवीन एनर्जी घेऊन नवीन असा दिवस उगवलेला आहे. आणि आज ना सकाळ सकाळ उठल्यानंतर जसं की हॉलमध्ये मी गेले, मुलं रात्रीचं पाणी वगैरे पिऊन कुठं ना कुठं ग्लास सगळीकडे टी व्ही पाहता पाहता पांगून ठेवलेले असतात. तर माझी नजर पडली आपल्या बांबू प्लांटवरती. आणि बांबू प्लांटमधले काही बांबू ना खराब झालेत, म्हणजे ते जळालेत. काय झालं, मध्यंतरी एकदम कोरडं पडलं, लक्ष गेलं नाही आणि कामाच्या नादामध्ये पाणी टाकण्यात आलं नाही. पहा, एकदाच असं झालं तरी पण लगेच त्याच्यातले 3-4 बांबू सडले. आता ते काढून टाकणं खूप गरजेचं असतं, नाही तर पूर्ण झाडच खराब होतं. आणि ही जी तार आहे ती आता 2-3 बांबू खराब झाले म्हणल्याच्या नंतर ते मी काढून टाकले. मग ही तार सगळी ढिल्ली झाली होती. त्याला पुन्हा मी टाईट करून घेतलेलं आहे, कारण आपण जर ते तसंच ठेवलं ना तर ते पूर्णपणे खराब होतं. त्यामुळे एखादा जरी बांबू खराब झाला तर मग तो काढून घ्यायचा आणि ती तार पुन्हा फिट करायची. छान असं वाहत्या नळाखाली मी बांबू प्लांटला ठेवलं, मस्त आंघोळ घातली. आता उन्हाळा दिवस आहे तर इंडोर प्लांटसुद्धा खूप अशी काळजी घ्यावी लागते. तर आज म्हटलं चला, मटकी त्या दिवशी मार्केटमधून आणली होती आणि सकाळ सकाळ मटकी बनवावी. वेट लॉससाठी सुंदर असं एक मुखवास, म्हणजे एक बडशोप. त्याच्यामध्ये वेट लॉसच नाही, भरपूर असे फायदे आहेत. तर ते पुढे त्याचीसुद्धा रेसिपी मी आज शेअर करणार आहे. तर अगोदर मटकी करून घ्यावं म्हटलं आणि मग नंतर सगळी कामं आवरली की बाकी मग जी आहे वेट लॉसची रेसिपी म्हणा किंवा मग मुखवास म्हणा, वेट लॉससाठी नाही त्याचे खूप सारे फायदे आहेत. तर नक्की ती रेसिपी पाहून तुम्ही ट्राय करता येईल. कुकरमध्ये डायरेक्ट मटकी बनवते कारण खूप लेट झाले आज आणि बाकीची सुद्धा कामं पेंडिंग आहेत. तर कधीमध्ये असं लेट झालं तर डायरेक्ट कुकरमध्ये सुद्धा आपण भाजी बनवतो. म्हणजे मी तर बनवते स्पेशली खारं वांग झालं, शेवग्याचा काळा रस्सा झालं, मटकी झालं किंवा मग कडणाचे कुठलेही प्रकार झालं तर डायरेक्ट कुकरमध्ये सुद्धा बनतात भाज्या. तर मग सिंपल तेलामध्ये कांदा परतून घेतला, आलं लसणाची पेस्ट टाकली, टोमॅटो टाकलं, घरचे सगळे मसाले, लाल तिखट, साठवणीतला मसाला, धनिया पावडर, थोडासा गोडा मसाला, हे असं सगळं टाकून घेतलं. तेलाचा वापर मी कमी करत असते, त्यामुळे थोडंसं 1 घोट पाणी मी कुठल्याही भाजीमध्ये मसाला परतवण्यासाठी टाकत असते, कारण मसाले जळावे नाहीत म्हणून. जिथं आपण तेल कमी वापरतो तिथं मसाले जळायची शक्यता असते. त्यामुळे 1 घोटभर पाणी टाकलं ते काहीही फरक पडत नाही. मसाले छान परतले की मटकी याच्यामध्ये टाकून पहा मिक्स करून घेते. तर झटकीपट अगदी 5 ते 10 मिनटं लागतात फक्त बनवायला, काहीही नाही, पण टेस्टी होते. आपला जो घरचा ताईंनो साठवणीतला जो मसाला असतो पहा, तो जर आपण योग्य पद्धतीने केला ना, योग्य प्रमाणात, तर भाज्या बनवायला वर्षभर काहीच म्हणजे हे लागत नाही. सिंपल साध्या पद्धतीने आपण सुद्धा घरचं फक्त मसाला टाकून जरी भाजी बनवली ना तरी टेस्टी होते. आता या मटकीच्या भाजीला मी काय टाकलेलं आहे, काहीच नाही. कांदा, टोमॅटो, थोडंसं आलं लसणाची पेस्ट टाकलेली आहे आणि घरचा मसाला टाकलेला आहे. पण इतकी छान ही मटकी होणार आहे कारण घरच्या मसाल्यात तेवढा दम पाहिजे. मसाला केला म्हणून केला नाही, वर्षभर आपल्याला खावं लागतं. त्याचं योग्य प्रमाणात जर आपण प्रमाणबद्ध जर सगळ्या जिन्सा घेतल्या आणि मसाला बनवून आणला ना तर सगळ्या भाज्या आपल्या टेस्टी होतात. फक्त मसाला बनवण्याची पद्धत व्यवस्थित असली पाहिजे आपली. तर मागच्या वर्षी ना आम्ही तो व्हिडिओ शेअर पण केला की आम्ही कशा पद्धतीने मसाला बनवतो. आता ह्या वर्षी आहे भरपूर शिल्लक, पण पाहू, थोडंसं अजून 15-20 दिवसांनी प्रयत्न करू करण्याचा. पण भरपूर असं शिल्लक आहे, त्याच्यामुळे असं वाटतं उगाच जास्तीचा पण बनवून ठेवल्याच्या नंतर तो जुना झाल्यावर मग थोडंसं हे होतं. शेपूची भाजी आणली होती तर ती सुद्धा थोडीशी पिवळी पडायला लागली. आजकाल उन्हामुळं पालेभाज्या तर खूप कठीणच झालेलं आहे मार्केटमध्ये. खूप महाग तर झाल्यात, पण आणल्या की लगेचच कराव्या लागतात. हे पहा, मटकी बनवून झालेली आहे. याच्यामध्ये कुठलाही दाण्याचं कूट वगैरे मी टाकलेलं नाही. याच्यामध्ये जाणार आहे सीधं फरसण खाण्याच्या टायमाला. म्हणजे थोडंसं फक्त पाणी टाकून मटकी बनवली आणि खाताना आपण त्याच्यामध्ये जर वरनं फरसण टाकून खाल्ली ना तर ती छान लागते. तर चला, भाज्या इथं मस्त आज बनवून झालेल्या आहेत. डाळ आज दुपारच्या जेवणामध्ये मी नाही बनवली. आणि आता मी बनवायला घेणार आहे मस्त अशा वडशोपचा प्रकार, मुखवासचा प्रकार, जो की प्रत्येक घरामध्ये हा असायलाच पाहिजे. तर सगळ्यात अगोदर पहा, इथं मी घेतलेले आहेत फ्लॅक्स सीड्स, ज्याला आपण आळशी सुद्धा म्हणतो, आळशी म्हणतो. पहा, आळशी म्हणतात त्याला हिंदीतनं, इंग्लिशमधनं फ्लॅक्स सीड्स म्हणतात आणि आपल्या मराठीतनं याला जवस म्हणतात. तर पहा, जवस हा प्रकार सगळ्यांनाच माहिती आहे. केसासाठी किती चांगला असतो, आपल्या डोळ्यांसाठी चांगला असतो, आपले जे जॉईंट्स असतात शरीरातले त्याच्यासाठी चांगला असतो. तर नक्की बनवा. लहान मुलांपासून सगळे मोठे सुद्धा हे खाऊ शकतात ताईंनो. मस्त असं खूप छान टेस्टी तर हे होतच होतं. त्याचबरोबर याचे फायदे सुद्धा खूप आहेत. तर पहा, कढईमध्ये मी याला छान असं बारीक गॅसवरती भाजून घेत आहे. आता हे सगळे याच्यामध्ये आणखीन बरेचसे प्रकार मी टाकणार आहे.
तर सकाळ संध्याकाळ एक एक किंवा 2-2 चमचे आपण जेवणानंतर हे खाल्लं तर नक्कीच म्हणजे पचनक्रियामध्ये सुद्धा फरक होतो. ज्यांना ॲसिडिटीचा वगैरे प्रॉब्लेम आहे, बरेच इश्यू ह्या एका मुखवासाने किंवा ह्या एका बडीशोपच्या प्रकाराने सॉल्व्ह होणार आहेत. अगोदर पण हे दाखवलेलं आहे ताईंनो, पहा खूप दिवसापूर्वी बनवलं होतं त्यावेळेस. त्याच्यानंतर एकदा तुमच्या दाजींनी रेडीमेड आणलं, पण शक्यतो रेडीमेड आणूपर्यंत एवढे पैसे घालूच तर आपण घरी बनवू शकतो. अगदी 100 ते 150 रुपयांमध्ये खूप सारा बनवून होतो. तर हे जवस आहेत ना, हे थोडेसे तडतड वाजेपर्यंत आपल्याला छान भाजून घ्यायचे, एकदम जास्त काळेही नाही करायचे. ज्या वेळेस असा कढईमध्ये तड आवाज येतो ना, त्यावेळेस हे आपल्याला काढून घ्यायचे. जास्त जर आपण ह्याला भाजलं तर मग ते टेस्टमध्ये थोडासा फरक होईल. हे पहा असे उडायला लागलेले आहेत, म्हणजे हे आता परफेक्ट भाजलेले आहेत. त्याच वाटीने मी इथं 1 वाटी पहा बडीशोप घेतलेली आहे. एक प्रकार पहा छोटी बडीशोप असते ताईंनो, एक काश्मीरी बडीशोप म्हणून एकदम छोटी असती, तर ती याच्या कम्पेअर छान अशी टेस्टला लागते. पहा हॉटेलमध्ये कधी कधी छोटी पण असते आणि ही मोठी पण असते, पण जी छोटी बडीशोप आहे ना ती गावरान असते आणि ती तिच्यामध्ये गोडवा पण छान असतो, वास पण छान येतो त्या बडीशोपचा आणि टेस्टसुद्धा खूप अप्रतिम असते. पण ती नाही मिळाली म्हणून आज मी ही वापरते. बडीशोपसुद्धा मंद गॅसवरती मी इथं भाजून घेते आहे. मी पुन्हा सांगते खूप सारे फायदे आहेत. ही ज्या आपण सगळी मिक्स बडीशोप बनवतोय ना याचे खूप फायदे आहेत. इथं वेट लॉससाठी सुद्धा एकदम मतलब 100% उपायकारक आहे. ज्या ताई वेट लॉस जर्नीमध्ये सध्या आहेत ना, तर हे नक्की ट्राय करून घरामध्ये ठेवा. 1 महिन्याभराचं 2 महिन्याभराचं आपण घरात डब्यामध्ये बनवून ठेवू शकतो. त्यानंतर त्याच वाटीने पहा 1 वाटी मी धना डाळ घेतलेली आहे. आता धना डाळीचे फायदे कोणाला सांगायची गरज नाही, कारण याचे खूप सारे फायदे आहेत. या बडीशोपमध्ये जे इन्ग्रेडियंट्स ज्या जिन्स मी टाकलेले आहेत ना त्याचे भरपूर असे फायदे आहेत. त्यामुळं एक म्हणतात ना पैसा वसूल किंवा बोनस प्रकारची ही रेसिपी आहे. त्यानंतर इथं पहा 1 वाटी तीळ घेतलेले आहेत मी. तीळसुद्धा छान असे मंद गॅसवरती मी भाजत आहे. आता काही ताई म्हणतील की सगळं बरोबर का नाही भाजलं, पण ताईंनो काय आहे की काही जिन्साला भाजायला वेळ लागतो. आता तीळ आहे तर ते पटकन भाजले जातात. आणखी पुढं मी काय ॲड करत आहे ते सुद्धा खूप पटकन भाजले जाणार आहे. आणि जसं की जवस बडीशोप या गोष्टी भाजायला थोडासा वेळ लागला, त्यामुळे मी इथं सगळं सेपरेटली भाजून घेत आहे. त्यानंतर पहा इथे मी टाकलेलं आहे 2 चमचे जिरे टाकलेले आहेत. शहा जिरे वगैरे नाही, रेग्युलर आपण जे किचनमध्ये भाज्यांमध्ये यूज करतो तेच जिरे आहेत. 2 चमचे घेतलेले आहेत. जिरेसुद्धा मंद गॅसवरती भाजून घेत आहे. त्यानंतर याच्यामध्ये पहा पुन्हा 2 चमचे मी टाकणार आहे खाण्याचा ओवा आपला. तो ओवा याच्यामध्ये 2 चमचेच घेतला, तो सुद्धा भाजून घेत आहे मी. तर ओवा आणि जिरे नक्की ॲड करा, कारण याने पचायला वगैरे आपल्याला म्हणजे बरेचसे पोटाचे, कुणाला पोटदुखीचा प्रॉब्लेम असतो, कुणाला पचनाचा प्रॉब्लेम असतो, असे भरपूर प्रॉब्लेम्स असतात. तर हे त्याने क्लिअर होतात. पहा मी सगळं जिन्स याच्यामध्ये टाकला. एक गोष्ट भाजूपर्यंत दुसरी अशी हाताने मी वाटीने ना सर्कल पहा अशी बनवत गेले ताटामध्ये, आणि त्याची मस्त अशी डिझाईन झाली नकळत माझ्याकडनं. कारण जसं की एक जिन्नस भाजत होती ती मी प्लेटमध्ये टाकत होते आणि साईडलाच एक ग्लास ठेवलेला होता. त्या ग्लासाने मी असं गोल गोल करत गेले कढईमध्ये, एका हाताने हलवत आणि दुसऱ्या हाताने असं थोडंसं भाजूपर्यंत टाइमपास केला. पण ते किती छान दिसते पहा, प्लेट डेकोरेट केले असं जसं काय, पण हे नकळत झालं सगळं माझ्याकडनं. तर पहा काय काय घेतले पुन्हा सांगते. जवस घेतलेला आहे 1 वाटी, 1 वाटी इथं बडीशोप घेतलेली आहे, 1 वाटी धन्याची डाळ घेतलेली आहे, 1 वाटी हावरी घेतलेली आहे आणि 2 चमचे जिरे आणि 2 चमचे घेतलेला आहे ओवा. तर सगळं छान असं भाजून पहा प्लेटमध्ये मी टाकलेलं आहे. आता पुढची प्रोसेस, आता हे सगळं जरी भाजलेलं असलं तरी पुन्हा मी हे सगळं कढईत टाकून घेत आहे. तर एकदम आपल्याला मार्केट स्टाईल बनवायचं म्हटलं ना, मार्केटमध्ये काय आहे 75 ते 80 रुपयाला एक छोटी डबी मिळते. जसं की अगोदर एकदा आम्ही घेतली पण होते मार्केटमधनं, आणि त्यात मी पाहिलं की काय काय टाकलेलं आहे. जेव्हा ती घरी आणली त्याच्यावरचे पाठीमागचे मी फायदे वाचले आणि आवडली पण ती टेस्टला काहीतरी वेगळं. त्यानंतरच आम्ही ट्राय केली ती एकदा, हे अगोदर पण ट्राय केलेलं आहे. तर पहा इथे एका वाटीमध्ये 2 घोट पाणी घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये 1 चमचाभर मीठ आणि 1 चमचाभर 2 छोटे चमचे हळद मी हे केलेली आहे पहा, कालवलेली आहे. आणि हे सगळं पुन्हा कढईमध्ये टाकते पहा. कढईत टाकल्याच्या नंतर आपल्याला हे सगळं जे हळदीचं पाणी आहे ना ताईंनो, ते सगळं याच्यामध्ये ओतायचं आहे. आता बडीशोप ओली होईल का इतकी छान भाजली, तर असं काही नाही. हे सगळं हळदीचं आणि मिठाचं पाणी याच्यामध्ये छान असं आतपर्यंत कोट झालं पाहिजे, जेणेकरून हे दिसायला तर छान दिसणारच आहे अगदी मार्केट स्टाईल, पण टेस्टसुद्धा अप्रतिम येणार आहे. तर बारीक गॅसवरती पुन्हा मी याला छान असं 1-10 मिनटं भाजून घेणार आहे मस्त, जोपर्यंत याच्यामध्ये जे पण मॉइश्चर आहे ना ते सगळं गायब होईल तोपर्यंत. म्हणजे खाताना हे क्रिस्पी लागलं पाहिजे, जर असं ओलसर लागलं ना तर ते खाऊ वाटणार नाही अजिबात. त्यामुळं कंटिन्यू याला मी हलवत 1-10 मिनटं छान असं बारीक एकदम मंद गॅसवरती मस्त भाजून घेत आहे, जोपर्यंत याचं मॉइश्चर जात नाही तोपर्यंत.
हे भाजताना लक्षात ठेवायचं की आपल्याला पातळ बुडाची कढई अजिबात वापरायची नाही, याला आपल्याला जाडच बुडाची कढई वापरायची. नाही तर काय होतं, छोट्या छोट्या याच्यामध्ये जसं की तीळ आहे, ओवा आहे, ते थोडंसं जळालं की कडवट टेस्ट येईल. त्यामुळं होता होईल तेवढी जाड कढईच आपल्याला वापरायची. पातळ वापरली तर कडसरपणा येऊ शकतो, एकही जिन्नस जर जळाली तर. हे पहा, अगदी मोकळी सळसळीत झालेलं आहे, याच्यामध्ये कुठलंही मॉइश्चर राहिलेलं नाहीये, म्हणजे ओलावा राहिलेला नाहीये आणि एकदम क्रिस्पी मस्त तयार झालेली आहे. आता मी काय करणार आहे, याला हे करायला मला नंतर हळदीचं पाणी टाकल्याच्या नंतर ना कमीत कमी 8 ते 10 मिनटं लागलेले आहे छान अशी मोकळी सळसळीत होईपर्यंत. आता याला मी साईडला ठेवून देणार आहे. तर एका ताटामध्ये ना थंड होण्यासाठी मी ठेवलं होतं, अर्धा तास याला असंच बाहेर ठेवलं जेणेकरून ते छान असं थंड होईल. पहा झालाय की नाही मार्केट स्टाईल आपली ही मिक्स अशी सोप, ज्याच्यामध्ये खूप सारे फायदे तर भरलेले आहेत, खूप हेल्दी आहे. नक्की ट्राय करा. 3 टाईम जरी आपण याचा एक चमचा खाल्ला तर याचे फायदे खूपच राहणार आहे, कारण सगळे जे पण याच्यामध्ये जिन्स टाकलात ना त्याचे वेगळे वेगळे फायदे आहेत. तर हे नक्कीच आपल्या म्हणजे घरामध्ये आपण बनवून ठेवलं पाहिजे. माझंच मध्यंतरी काय झालं की मार्केटमध्ये आणण्यात आलं आणि मग मी बनवलं नाही, आणि ज्यावेळेस हे आणलं होतं सगळ्यात अगोदर स्टार्टिंगला त्यावेळेस तुमच्याशी शेअर पण केलं होतं, त्यानंतर घरी एकदा बनवलं त्यावेळेस पण शेअर केलं होतं, आणि त्याच्यानंतर मध्यंतरी तुमच्या दाजींनी मार्केटमधनं आणलं. तर आज म्हटलं चला बनवून ठेवावं. आता हे जे बनवलेलं आहे हे कमीत कमी 15 ते 20 दिवसाचं आमचं काम झालेलं आहे. म्हणजे आता बाकी अक्का बाबा वगैरे तर कुणी खात नाही, मुलं पण नाही, मी स्वाती आणि तुमच्या दाजींनी खाल्लं तर ते कधीतरी, नाहीतर आमचं जाता येतात 4-5 चमचे दोघींचे दिवसभराचे होतातच. डायनिंग टेबलवर याला असं ठेवलं की जाता येता मस्त असं काही नाही की आम्ही जेवल्यावरच खातो, कारण त्याची टेस्ट फार छान लागते. त्याचं काही हे पण नाही आहे की जास्त खाल्ल्याने नुकसान वगैरे होईल, खायला सुंदर लागतं काहीतरी छान असं, त्याच्यामुळे जाता येता आम्ही एक चमचा तोंडात टाकत असतं. तर मस्त असं आता याला डायनिंग टेबलवरती मी भरून ठेवून दिलेला आहे. त्यानंतर पहा, नवीन झाडू घेतले होते, तर ते गालाचा जो झाडू असतो तो पण येतो घरामध्ये, हा पण येतो. तर रोशनीने जायच्या अगोदर दारावरती हे झाडू घेतले होते जाण्याच्या अगोदर, आणि ती गेल्याच्या नंतर ते तसेच होते पॅकेटमध्ये, खोललेच नाही. मग म्हटलं चला आज याला साफ करून घ्यावं, कारण जिकडे पाहावं तिकडं जर असंच झाडत बसलं ना तर कचरा खूप येतो. आपण जरी झाडू घेतला नवीन आणि त्याला धुतलं तरी पण जो हा भुसा असतो ना तो धुतल्यावर पण सगळा काही निघत नाही ताईंनो, त्याला आपटत बसलं तर सगळं अंगावरती उडतो आपण जर झाडून घेतलं तर. त्यामुळे छान अशी ही पद्धत आहे. ब्रशने आपण याला मस्त असं खसा याचा सगळा जो भुसा आहे तो काढून घ्यायचा. जेवढं काढू तेवढा निघतो, पण कसं डायरेक्टली आपण घरामध्ये शक्यतो कोणी डायरेक्टली हा झाडू घेतच नाही, याला धुतात वगैरे अगोदर वॉश करतात. पण वॉश जरी केलं धुतलं तरी पण ते थोडाफार त्याचा सगळा तो भुसा आहे ना तो निघतोच. आजकाल तर ते प्लास्टिकचे गालाचे झाडू आलेले आहेत, शक्यतो तेच यूज करतात. पण कधीतरी आता हे आणलेत तिने घेतलेत दारावरती, त्यामुळं मग म्हटलं चला याचा सुद्धा वापर आता करायला पाहिजेत, आले आहेत घरात त्यामुळं. तर पहा जितकं होता होईल तेवढा हा सगळा भुसा काढून घेतलेला आहे. किती सारा निघला, आणि अजून पण जसं जसं झाडू ना तसं तसं तो निघणारच आहे. तर आता झाडाला आलेलं फळ आणि झाडामध्ये सुकलेलं पान किंवा झाडामध्ये सुकलेली फांदी हे पाहिलं की माझ्या लगेच डोक्यात तोडायची ट्यूबलाईट, म्हणजे मेंदूचे सेन्स लगेच सांगतात की ते तोडून टाक. मग फळ असो किंवा वाळलेलं पान असो, फळ जरी असलं तर मला ते फळ तोडायला फार आनंद मिळतो, आणि झाडाचं सुकलेलं पान जरी असलं ना तर ते ठेवू वाटत नाही अजिबात झाडाला. कसं तरी वाटतं ते झाडाच्या याच्यामुळे. त्यामुळे झाडू मारता मारता आता काय करत असे, म्हणजे अगोदर पण रोशनी नव्हती त्यावेळेस पण मी काय करायचे, असं मला कुठं काही वाळलेलं पान किंवा एक्स्ट्रा गवत आलेलं दिसले ना झाडांमध्ये मी लगेच तोडून टाकायचे. कारण काय असतं, हे जे एक्स्ट्राचे जे गवत येतात ना जंगली, ते काय करतं की झाडांमधलं जे पोषक तत्व असतं आपण जे टाकतो झाडांना खत वगैरे किंवा काही पण मातीतले सॉईलमधले जे पण घटक असतील पोषक तत्वांचे, ते सगळे खाऊन घेतात. म्हणजे जे झाडांना मिळायचं ते थोडं का व्हायना किंचित 5 ते 10% यांना सुद्धा जातं ना, त्यामुळंच मग ते वाढतं, म्हणजे जे जंगली गवत असतं ते. तर त्यामुळे असं आपल्या कुंड्यांमध्ये किंवा आपल्या गार्डनमध्ये असं एक्स्ट्राचं जे गवत वगैरे आलं ना की ते लगेच उपटून टाकायला पाहिजे, जेणेकरून काय होतं आपल्या झाडांवरती त्याचा जे पण आहे साईड इफेक्ट होत नाही, किंवा मग झाडांचं आपल्या खाद्य खाल्लं जात नाही. थोडक्यात म्हणजे आपल्या झाडांचंच खाद्य ते खाऊन घेतात. आणि आवरताना आज खूप लेट झालं, 12 वाजलेले आहेत फरशी पुसता 12 नाही म्हणजे 11:30 पावणे 12 झालेलेच असतील. वरती आले त्यावेळेस मी 11 वाजले होते जस्ट. म्हटलं सगळा पोछा वगैरे मारून घ्यावा. तर चला त्याच्यानंतर आता सगळं काम आवरलंय मस्तपैकी, आणि म्हणलं कालच्या व्हिडिओ खाली पण बऱ्याच टाईमच्या कमेंट होत्या की ताई तुम्ही धूप कोणतं वापरता आणि कशा पद्धतीचा, म्हणजे जो आहे तो धूर तुम्ही कशा पद्धतीने करता. तर म्हणलं चला तेच घेऊयात, कारण आता काम आवरलं, आता वेळ आली देवपूजेची. तर म्हणलं चला देवपूजे करताना मग सकाळ संध्याकाळ जसं हे धूप घरामध्ये आम्ही फिरवतो जेणे की निगेटिव्हिटी मरती, म्हणून यासाठी. तर तेच पहा, आता अगोदर तर आहे ना एका किराणा दुकानामध्ये हे अशा पद्धतीचं धूप दिसलं त्यावेळेस घेऊन आलतो. तर त्याच्यानंतर पहा तेच धूप आम्ही वापरीत होतो.
तर याच्या आतमध्ये ऑलरेडी हे जे आपलं वाळलेलं धूप असतं पहा, एकदम कोरडं धूपची जी भुकटी, तर ती याच्यामध्ये आतमध्ये असते आणि बाहेरून वेगळ्या पद्धतीची असते. मग याला नुसतं पेटवलं तरी याचा सुद्धा तितकाच धूर होतो. आणि त्याच्यानंतर अगोदर काय करायचो आम्ही, पूर्ण आपलं थोड्याशा वाळल्याला काडक्या घ्यायचो, ते पेटवायचो. चांगला अर्धा 20-25 मिनिटं त्याच्यातच टाइमपास व्हायचा त्या पेटवण्यातच. त्याच्यामुळं मग ते बंद केलं. नंतर मग हे दाजींनी चारकोल म्हणून या अशा पद्धतीचे पॅकेट आणलेले, जसं की व्हिडिओमध्ये 2दा दाखवले ते. तर पहा, या अशा पद्धतीचा कोळसाच असतो एक प्रकारचा. तर याचे बरेचसे पॅकेट त्यांनी आणले होते, देवाला गेलते त्यावेळेस. आणि त्याच्यानंतर डब्यात हे पहा अशा पद्धतीचं धूप. म्हणजे कधी आम्ही हे जाळतो आणि कधी ह्या बर्नीमधलं जाळत असतो. पॅकेट आहेत पहा अशा पद्धतीचे. तर सिंपल पॅकेटचा म्हणजे हे फ्रेग्रन्स वेगळा आहे. हा, तर हे असे त्यांनी जवळजवळ 40-40 रुपयाचे असे पॅकेट आणले होते बरेचसे. पहाडावर मिरवली बाबाचा जो पहाड आहे ना, तिथे इतका ओरिजिनल धूप मिळतो ना, एखाद दिवशी तिथून जाऊन आपण धूपचं कलेक्शन आणू शकतो. ज्या वेळेस ताई सोबत होती उडीसाला वगैरे, तर सुट्टीला आले की तिथं देवाला पाया पडायला गेले का, मग तिथनं बरेचसे म्हणजे पिशवी वेगवेगळ्या प्रकारचे धूप असे घेऊन जायची. आणि संपले तरी पण मला इकडून कुरिअर व्हायचे, कारण ते तिथले जे धूप आहेत ना ते खरंच खूप छान आहेत, ओरिजिनल आहेत. म्हणजे धूप घरात फिरवलं ना सकाळी की संध्याकाळपर्यंत आहे ना, ते म्हणजे त्याचा जो वास आहे तो जात नाही, इतकं छान वाटतं. आणि काही काही धूप असे असतात की आपण घरात फिरवलं की अर्ध्या तासानंतर असं वाटत पण नाही की घरात धूप फिरवलेलं आहे. पण पहाडावरचे जे कुठल्याही शॉपमधनं घ्या पहाडावरचे धूप, तर दिवसभर त्याचा वास तसाच राहतो, संध्याकाळी पण तसाच. म्हणजे दरवाजा जर उघडून घरात कोणाची एंट्री आली ना, मी तिकडं होते तर कुणी पण म्हणायचं घरात कोणतं रूम फ्रेशनर वापरता. मी म्हणायचे रूम फ्रेशनर्स नाही वापरत मी, फक्त वेगळ्या प्रकारचे धूप अगरबत्ती खूप छान मिळतं. तर मला असं वाटतं आपण आता एखाद दिवशी जाऊन तिथून घेऊन यायला पाहिजे. तर आपण म्हणतो धूप अगरबत्ती हे नेमकं काय आहे, पण याच्यामध्ये खूप महत्व दिलेलं आहे. कारण हे का एखाद्या वेळेस कधी कंटाळा आला, कधी काय, पण अशा पद्धतीचा फ्रेश एकदम सुगंध मनाला आला ना, अगदी कंटाळा निघून जातो. पहा, निगेटिव्हिटी पण मरते, असं एकदम पॉझिटिव्हिटी येते पूर्ण आपल्याला पण येते स्वतःला, आणि घरामध्ये पण सगळं फ्रेश वाटतं. आणि मुलांच्या रूम मध्ये पण ना आम्ही डेली संध्याकाळी पण एक अगरबत्ती लावून देत असतो. धूप तर फिरवतो सकाळ संध्याकाळ, पण अभ्यासाला मुलांना थोडं फ्रेश वाटण्यासाठी ना अगरबत्ती तिथे एक नेऊन लावत असतो आर्यनच्या रूम मध्ये. तर हे पहा, मग आता सिंपल पद्धतीने फक्त या असं पद्धतीने जाळायचे. चारकोल जरी नसले ना, मग तुम्ही हे सुद्धा आणू शकता, या अशा पद्धतीचे धूप. हे तर काय नुसते असे पेटवले, हे पण दाखवते मी तुम्हाला पेटून. याचा पण भरपूर धूर होतो, बराच वेळ चालतो हा सुद्धा धूप, आणि हा पण बराच वेळ चालतो. पण आता काय आपल्याला जर हे कसं हे थोडं महाग मिळतं हे, आणि याच्यामध्ये आता काय टाकलंय काय नाही इतकं काय खास नाहीये, फक्त आहे आता वाटी. शक्यतो प्रत्येकाला ते काड्या वगैरे जाळून धूप जाळायचं म्हणल्यावर जमत नाही घरामध्ये. मग हे थोडंसं शॉर्टकटमध्ये बनवलेलं आहे. साईडला वाटी आहे चारकोलची आणि मध्ये धूप आहे. तर आता घेऊन आपण किती घेणार याचे वेगळे फ्लेवर, त्यापेक्षा हे अशा प्रकारचा चारकोल जर आणला आणि वेगवेगळ्या प्रकारचे धूप आणले तर छानच आहे. काय नाही, 250 रुपयाला का काय बसला होता तो डब्बा ह्यो पूर्ण. एवढं पण काही महाग नाहीये. 250 रुपयाला, पण ते काय 10-15 दिवसात संपून जातं. 2 टाइम जाळायचं म्हणलं का बरं काय पेटला ना पेटलाय बघा. म्हणजे काही त्याला एवढं हे करायची गरज नसते, लगेच पेटतो. आणि हे पहा, असं पूर्ण नुसती थोडी जरी टाकली ना तर भरपूर असा म्हणावा असा इतका धूर होतो. आणि ओरिजिनल आहे ना हेच आहेत. हे जे धूप आहेत ना डब्यातले हेच छान येतं याच्यापेक्षा, कारण हे मला काही एवढं आवडलं नाही. एवढं काही त्याचं हे चांगलं नाहीये, म्हणजे स्मेल वगैरे राहत नाही. आता इथं कुठंही कोळशे वगैरे काहीही करायची गरज नाहीये. थोडंसं माचीसची काडी लावली की लगेच पेटतंय. चांगलं आहे ऑप्शन चारकोलचं, एकदम भारी, एकदम 2 मिनिटात पेटतंय. आणि धूर पण पहा किती होतोय. थोडं जरी टाकलं तरी वरून खालपर्यंत पूर्ण घरामध्ये फिरवलं ना तर सुगंध सुंदर येतो. उगाच थोडंसं टाकत असते मी एवढं तरी संपत आलेलं आहे आमचं पण हे. म्हणजे मला असं वाटतं 2-3च हे राहिलेले आहेत पॅकेट वेगवेगळ्या प्रकारचे. एका दिवशी दाजींना तुमच्या टाइम काढून मला असं वाटतं स्वतः जाऊन आपण धूप म्हणजे एका वेळेला आहे ना 2,500-3,000 हजाराचे धूप होते. तर 1,000, 1,500, 2,000, पण मग ते बरेच दिवस चालते. ते एकदम फ्रेश वातावरण होते सगळ्या घरामध्ये. तर आता घेते फिरून मी सगळीकडे. अगोदर जे याचं धूपचं ते बघा स्टीलचं भांड होतं, त्याच्यामध्ये फिरवत होतो धूप सगळीकडे आम्ही. पण आता बऱ्याच ताई म्हणल्या की मातीचं भांड आणा ताई तुम्ही धूप. मला असं वाटतं याला थोडंसं डेकोरेट करायला पाहिजे बाहेरच्या साईडने. करू ना, छान दिसेल ना. मग त्या दिवशी बाजारात माठ आणायला गेलतो त्यावेळेस हे पण घेऊन आलो. तर चांगलं आहे. आता घेते सगळीकडे फिरून चालू वरपासून खालपर्यंत, बराच वेळची चालतंय.
हा जसं टाकू तसं. आणि ते चारकोलमुळे बराच वेळ चालतं, अगदी 10 मिनिटं याचा असाच दूर होत राहणार आहे सगळीकडे आता. तर येतात बरंचसं सामान मंदिरामध्ये पण ठेवलं होतं, तर त्या घरातलं चारकोल संपलंच होतं. आत्ता ते तुला आर्यनला म्हणलं मी घेऊन ये तू चारकोल, म्हणलं व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करा. तर तू बरेचसे चारकोल, काही नाही एवढं महाग भेटत. पहिले आम्ही अगोदर बाहेर लाकडं, छोटे छोटे लाकडं जाळायचो, मग ते त्या स्टीलच्या वाटीत भरायचो आणि मग धूप जाळायचो. पण ही भारी सिस्टीम आली पण आता. मग त्याला जरा कंटाळा यायचा लई, कारण त्याला 20-25 मिनिटं पेटायला आणि मग ते आहार पडायचा लाकडाचा आणि मग ते करायचं. मग असं डेली करीत नव्हतं आम्ही, कंटाळा यायचा, मग कधीतरी असं करायचो. पण आता हे बेस्ट ऑप्शन झालं, मग कधी उचला आणि कधी पण पेटवान, मग सकाळ संध्याकाळ फिरवलं की एकदम फ्रेश. तर चला, त्याच्यानंतर आता जस्ट लाईव्ह संपलंय. आता सकाळी तर कामावरलं का लगेच लाईव्हची तयारी होती, त्याच्यानंतर लाईव्ह होतं. आता संपलंय आणि संपल्याचे वगैरे. तर चला, मस्तपैकी अक्का आणि बाबा आमचे मस्त गार्डन मध्ये बसलेत, त्यांच्या गप्पा चालल्यात. ध्रुवला म्हणलं चला आमच्या सोबत, पहिले तर नको म्हणला आणि आता बघा निघलाय, तो पण निघलाय. चल, अरे बॉल ठेवून दे, खालच्या घरी. तर पाय पाय चाललोय आता. मग आल्यानंतर पुढच्या कामाला सुरुवात होईल. आता बऱ्यापैकी उन्हाळा चांगला सुरू झालाय, पण आता कसं खेडेगाव असलं ना, एवढा उन्हाळा असं जाणवत नाही, मोकळी हवा असती, त्याच्यामुळं काही एवढं म्हणजे आता उन्हाळ्यामध्ये बाहेर बसलं आपलं कुठं झाडं झुडपं असते, त्याच्यामुळे उन्हाळा म्हणावा असं इतकं जाणवत नाही. बघत आहे लय मोकळी हवा आहे एकदम. आता इथं तर विचार असतोय नाही. संध्याकाळी जरा वेळ घरात बसतात, नाही तर दिवसभर ते बिचारे आपले बाहेर हवेला, त्यांना घरात करमतच नाही. हा, चल माळा पटापटा. तर इकडे बघा मस्तपैकी इथं गव्हाची काढणी झालेली सगळं, आणि जो पण काही गावंडा असतो ते गावंडा सगळे भोत म्हणतात. हे पहा, आम्ही ज्या वेळेस अगोदर मशीनचं काम करायचो त्यावेळेस बऱ्याच जणांना इथं आम्ही साड्यांची भोत बनवून द्यायचो. भोत म्हणजे काय की एका साडी ती डबल करायची, त्याला फक्त साईडनी टिपा मारायचे आणि त्याच्यामध्ये मग तो जे गावाचा गावंडा असतो तो सगळा असा एकदम दाबून दाबून भरतेत. आणि गावाचा गावंडा म्हणतात की मशीनसाठी खूप चांगला असतो, कारण गावंडा जास्त खाल्ल्याच्या नंतर म्हशी दूध जास्त देतात असं म्हणतात. तर बघा बरेचसे इथं गोण्याच्या गोण्या, इथं गोण्या म्हणतात ते, भोतच्या भोत भरून ठेवलेले आहेत. आता हे गुरांना इथून पार्सल करतील बघा. आणि गहू सगळा काढून झालाय. तर चल ध्रुव, म्हणजे असं आठवतं, असं काही गोष्टी बघितल्या ना की आठवतं. पण का शिवून द्यायचं, अशा जुन्या पुराण्या साड्या असल्या का त्याची ती शिवायची, काढाने फक्त डबल करून टिपा मारायच्या. मग त्याच्यामध्ये म्हणून तेवढा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये भोत आपलं गावंडा बसतो. आणि बाकी पण बघा धान्य वगैरे काही पण असलं तरी पण त्या आता एक साडी डबल केल्याच्या नंतर त्याच्यात किती सामान बसतं असं बघा. एक गोणी किंवा पोतं, त्याची साईज केवढी असती, त्याच्या जवळ 4-5 पट त्याच्यामध्ये तेवढं बसतं. तर सिंपल भारी आयडिया आहे. का रे भाऊ कत तू इडली छत्री बाबा. ऐका, बाबांनी चुकीची चावी दिली ना, चालो एवढं उन्हाचं, आणि चावी आमच्याकडे चुकीचीच दिली बाबांनी. बाबाच्या खिशात असती, बाबा असतात ना इथं. गावंडा मारा इथून उड्या, चला. ए ध्रुव चल, गेटवर न उड्या मारा, चला. मी सोडते तुला, चल चल. काय नव्हतं, आवरा पटकन, चला. बाबा आमच्या इथंच आत्ताच घरी आले चहा प्यायला, आणि चावी आम्हाला चुकीचीच दिली. आता इथून आम्हाला उड्या मारावं लागतं. तू जा आधी, मग मी ध्रुवला देते. अरे तुला वाटतंय मी आहे ना, काल भेटतो. हळूच उड्या मारा, पडताना नाही तर. थांब चल. अरे काय भेटतो, काय नाही भेटतो. हाय कसाठी उतरायला जागा तिथून, चपला. चल रे, अरे इथं उभा राहा ना, मी घेते तुला. चल मम्मी घेईन, चल इथं इथं उभा राहा, याच्यावर उभा रे, मम्मी घेईन तुला. एवढं काय भेटतो तू, दे इथं पाय. थांब, त्याला पायाला लागा, गुडघ्याला लागा ना, भिंत खर्च. चला ये तू, चल. तर आलोय किचन गार्डन मध्ये. तर आता किचन गार्डन कडे बघून जरा मन नाराज झालंय बरं का, कारण की आता जेवढ्या उत्साहाने आणि जेवढ्या यांनी जे की लावले होते सगळे टोमॅटोचे झाडं, वांग्याचे झाडं, त्याच्यानंतर फ्लावर, कोबी, फुलांचे झाडं, जसं की महादेवाच्या पिंडीवरती वाहण्यासाठी आणि घरात पण लागत होते, तसे तसे फ्रेश तोडून आम्ही आणत होतो. पण आता
पाणीच नाही राहिलंय कुठल्याही प्रकारचं. ते एक म्हणजे हा पाणीच एक हांडा यायचा म्हणलं तरी पण लय अवघड झालंय. त्याच्यामुळे आता प्यायला आणि वापरायला पाणी नाही तरी इथं कधी देणार असं झालंय. त्याच्यामुळे आता हे सगळं मी तर म्हणते 8 दिवसामध्ये तर पूर्ण खकान होऊन जाणार आहे. नाही तर एवढे छान असे ताजे टवटवीत लालसर असे टोमॅटो भारी भारी येत होते. तर कशाने मी वांगे येत होते. पण काय करता बघा आता हे 8-15 दिवसात याचं सगळं हे होऊन जाणार आहे. का ग ताई? आता टोमॅटो खाता खावळे नसते बघा. कितीतरी टोमॅटो पूर्णचे पूर्ण खाली पडलेत. पण आता हा पिकून देऊ आता. हा वांगे घेऊ थोडेफार आणि जेवढे होते तेवढे सगळे टोमॅटो घेतो आता इथून आणि मग जातो घरी. तर हे पहा सगळं सुकायला लागले सगळे झाडं. त्याच्यानंतर आंब्याला जितके कैऱ्या आल्या होत्या त्याच्या निम्म्या तर रोजच्या रोज सडा पाडल्यासारखंच झाले. पूर्ण जे इजळलेल्या कैऱ्या आहे ते सगळे खाली पडतात बघा असे खराब होईल. एक तर ह्या वर्षी आलाच होता कमी बार आणि त्याच्यात अशा निम्म्या तर असंच पडून चालल्यावर राहील काय. एका आडी एक होतंय तीन काय जे बाद झाले तेवढेच. मग ताजे घेऊ आपण फक्त लागल्यावर परत आणू. घरी आलोय आणि बघा स्वीटी आमची कशी पळत आली लांबून. काय ग बाई चल तसं नको करू पायापाशी चल. बघा बघ ताईला कशी करते. हा रोज काय खायला आणलं का पहिले तिला द्यावं लागते. तर तिकडून आल्याच्या नंतर चहाचा टाइम अक्काचा आणि बाबांचा झाला होता. मुलांचं दुधाचा टायमिंग झाला होता. मग आता अक्काला बाबाला एक साईडला चहा ठेवला आणि एक साईडला दूध उकळत ठेवलं. मुलांना थोडंसं संध्याकाळच्या वेळी आम्ही म्हणजे 5च्या वेळी असं हॉर्लिक्स वगैरे टाकून बॉर्नविटा टाकून दूध देत असतो. घरात येऊन स्वीटी जिथं बिस्किट ठेवतो तिथं कप्प्यापाशी जाऊन अशी मानेने हे करत होती म्हणजे तिला बिस्किट खायचे होते. तर आता बघा कशी टपून आहे. प्रत्येक बिस्किट ती तोंडामध्ये झिलती एवढी. तर हे चल चल तर चला आता अंधार पडायला लागलाय. आता दिवाबत्ती वगैरे करून घेतो आणि त्याच्यानंतर संध्याकाळची वेळ झाली बघा. दिवाबत्तीचा टाइम झालाय आणि दाजी पण घरी आलेत. पहा संध्याकाळचा व्ह्यू पहा. सगळं लालसर वातावरण झालंय आणि आवाज देत होते की काहीतरी गिफ्ट आणलंय ताईसाठी. तर पाहू काय हाय आतमध्ये. अय ताई ताई दाजींनी काहीतरी गिफ्ट आणलंय तुला. हा अगं बाय 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 लयच लाज होती का? लयच लाज होती. वा 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 बघा ताई ओरिजिनल आहे का डुप्लिकेट आहे? लय छान आहे हो. डुप्लिकेट आहे पण मी म्हणलं काय गिफ्ट आणलं काय नाही. टीव्ही लाजत झाली काय काय प्रश्न आहे आता. मला जावई नाही सोनी आहे पण भारीच कितीला आणला कुठून आणला चला डिटेल्स द्या पटकन. इथं बसा खाली बसा. अरे या मी डी मार्ट मधून. कितीला? डी मार्ट मधून आय थिंक किती आहे 290 रुपये. तुम्हाला लय स्वस्तात नाही मस्त गोष्ट 2229 ला. आपण लय स्वस्तात मस्त छान 230 रुपयाला. किती छान वाटतंय बघा. ते एकदम ओरिजिनलचा लुक देते. मला तर अगोदर वाटलं ओरिजिनलच आहे की काय पण भारीच आहे मस्तच आहे है ना. 229 हे काय त्याच्यावर किंमत पण काही डिस्काउंट नाही दिला तेवढ्यालाच. आणि डी मार्टला कशाला गेलते तुम्ही? डी मार्टला गेलो होतो काही वेळेला. काही बी घ्यायला हां काम नसलं तुम्ही डी मार्ट फिरताय ना काही बी घ्यायला. हिला घेऊन जात जा. बघा हिला तिच्या पसंतीची वस्तू आणतो ना मग तिला गरज नाही पडत. तर खरंच म्हणजे खरंच खूप छान आहे. खरंच भारी पीस आहे. मला फार आवडला. हा ओरिजिनल फुलासारखा दिसतोय आणि मस्तच काहीतरी वेगळं पहा छानच आहे. आणि ते पण 230 रुपयामध्ये मिळालंय. असं पाहताना असं वाटलं लय महाग असेल आहे ना. किती छान वाटतंय बघ. अजून आणायचे होते 2-4 मग वेगवेगळे फुलाचे असतील ना कलर. एकच छान दिसतो कुठेतरी. लय असलं ना मग त्याची किंमत नसते. एक असला ना मग त्यालाच माणूस लय मकडतो. हे रबर टाईप मध्ये आहे ना कापड. मला ते आधी म्हणली बाहेर ओरिजिनल आहे पण मी हातात घेतलं पण मला असं वाटत होतं ओरिजिनलच आहे काय. पण मी असं त्यावेळेस त्याला नकाने हे केलं ना त्यावेळेस मला कळलं की ते ओरिजिनल नाही पण लय छान आहे खरंच मस्त आहे. तर चला मैत्रिणींनो हा होता आपला आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्या ताईंचे अगदी मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद.